हॅलो नमस्कार, मी सांची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होणार आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये हे व्रत करत असताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत. 15 नियम आहेत जे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना पाळायचे आहेत. हे नियम पाळले तरच या व्रताचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. हे नियम कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मी याआधीच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, पहिला गुरुवार आणि शेवटचा गुरुवार कधी आहे, पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की चेक करा. मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना लक्ष्मी मातेला समर्पित आहे. या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचं व्रत केलं जातं, विशेष पूजा केली जाते. काही ठिकाणी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते. असं म्हणतात की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो कोणी उपवास करतो, जो कोणी व्रत करतो, पूजा करतो, त्याच्यावरती माता लक्ष्मीची कायम कृपा राहते आणि त्याचे घर धनधान्य संपत्तीने भरलेले राहते. त्याच्या घरी कायम लक्ष्मी मातेचा वास असतो. परंतु हे करत असताना आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका झाल्या किंवा व्रत करत असताना काही नियमांचं पालन केलं नाही तर आपण करत असलेल्या या व्रताचं तसेच माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्या पूजेचं आपल्याला केलेल्या व्रताचं काहीही पुण्यफळ मिळत नाही. उलट आपल्यावरती काही संकटे येण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपल्याला मी जे 15 नियम सांगणार आहे त्या नियमांचं पालन करूनच आपल्याला योग्य प्रकारे हे व्रत करायचं आहे. तर हे नियम कोणते पटकन जाणून घेऊया. पहिला नियम म्हणजे या व्रताची मांडणी करत असताना महालक्ष्मीचं मुख उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे. अशा पद्धतीनेच महालक्ष्मीची स्थापना किंवा मांडणी करायची आहे. आणि आपण ज्या ठिकाणी मांडणी करणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकून पुसून घ्यायचं आहे किंवा गोमूत्र शिंपडला तरी चालेल आणि नंतरच तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे. मांडणी करत असताना एका पाटावरती किंवा चौरंगावरतीच मांडणी करायची आहे, जमिनीवरती मांडणी करायची नाही आहे. दुसरा नियम म्हणजे घरातील स्त्रिया, महिला आपल्या घराच्या भरभराटीसाठी, सुखसमृद्धीसाठी, घरातील लोकांच्या आरोग्यासाठी तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धनधान्याची कमतरता भासू नये, घरात भरभराटी व्हावी यासाठी व्रत करत असतात. पण हे व्रत करत असताना 1 वर्ष करावे, नंतर सोडून द्यावे, दुसऱ्या वर्षी करू नये असं चुकूनही करू नका. आपल्या घरासाठी, सुखासाठी हे व्रत कायमस्वरूपी करायचं आहे. हे व्रत केल्यामुळे माता लक्ष्मीचा वरद हस्त राहतो. तिसरा नियम म्हणजे जो व्यक्ती हे व्रत करणार आहे त्या व्यक्तीने बुधवारी सूर्यास्तानंतर ते शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी कांदा आणि लसूण यांचं सेवन करायचं नाही आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार करणं टाळायचं आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने त्याचबरोबर घरातील व्यक्तीनेही मांसाहार करणं टाळायचं आहे. चौथा नियम म्हणजे या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी आपल्या घरामध्ये पवित्र, मंगलमय, आनंदी वातावरण असावं. या दिवशी कोणाशीही भांडू नये, कोणावरही टीका करू नये, त्याचबरोबर कोणाचाही अनादर करू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे. पाचवा नियम म्हणजे या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन संपूर्ण पूजाविधी करायचा आहे. 6वा नियम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून येणारे 4 गुरुवार असतील किंवा 5 गुरुवार असतील तर या गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आहे
आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. 7वा नियम, आपली श्रद्धा असेल तर हे महालक्ष्मी व्रत 1 महिना जसे आपण करतो त्याप्रमाणे संपूर्ण वर्षभर देखील हे व्रत तुम्ही करू शकता. 8वा नियम, देवी मातेच्या फोटोसमोर घटासमोर बसून देवी महात्म्य कथा जरूर वाचावी. 9वा नियम, उद्यापनाच्या दिवशी आरती कहाणी वाचून झाल्यावर सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे आणि व्रताचे महात्म्य सांगणारे लक्ष्मी व्रताचे पुस्तक अवश्य भेट म्हणून द्यावे. 10वा नियम, या व्रताच्या दिवशी अवश्य उपवास करावा. हा उपवास करत असताना दूध, केळी आणि फळाचे सेवन करावे. त्याचबरोबर संध्याकाळीच आपल्याला उपवास सोडायचा आहे, भोजन करायचं आहे. पूर्ण दिवस फलाहारावरतीच राहायचं आहे. ज्यांना जमत नाही त्यांनी खिचडी खाल्ली किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील, परंतु जे निरोगी व्यक्ती आहेत त्यांनी संध्याकाळीच भोजन करायचं आहे. 11वा नियम, हे व्रत करत असताना जर काही अडचण आली आणि आपण हे व्रत करत नसू तर आपण या व्रताची पूजा मांडणी दुसऱ्याकडून करून घेऊ शकता आणि कथा वाचून दुसऱ्याकडून तुम्ही घेऊ शकता. मात्र उपवास आपल्याला स्वतःलाच करायचा आहे. 12वा नियम, जर गुरुवारी एकादशी शिवरात्र येत असेल तर या दिवशी रात्री दिवसभर उपवास करून रात्री पूजा व्रत केला तरी देखील चालू शकते. तसेच ज्या व्यक्तीला दिवसभर उपवास करता येत नाही तर त्यांनी रात्री उपवास केला तरी चालेल, पण दिवसभर फलाहार घ्यावा आणि उपवास करावा. 13वा नियम, व्रताची कथा आणि महात्म्य वाचन करत असताना रात्री सर्वांना एकत्रित बोलवायचं आहे. त्याचबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील बोलवायचं आहे. परंतु या पोथीचं वाचन करत असताना शांतपणे आणि एकाग्रतेने या पोथीचं वाचन करायचं आहे. शांततेने आणि एकाग्रतेने या पोथीचं वाचन करत असताना आपल्या आजूबाजूला माता लक्ष्मीचं अस्तित्व आपल्याला अप्रत्यक्षरित्या जाणवतं. 14वा नियम, या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे. देवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबासहित आपल्याला हा उपवास सोडायचा आहे, आपल्याला भोजन करायचं आहे. 15वा नियम, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून 4 गुरुवार येत असतील किंवा 5 गुरुवार येत असतील तर पहिल्या गुरुवारपासून यथासह मातेची पूजा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी मात्र आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. जर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला जमलं नाही तर त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी आवर्जून या व्रताचं उद्यापन करायचं आहे. किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उद्यापन करायला जमलं नाही तर येणाऱ्या पुढच्या महिन्यातील गुरुवारी उद्यापन तुम्ही करू शकता. आपल्या घरात कशाचीही कमतरता भासू नये, नेहमी सुखशांती नांदावी यासाठी व्रत उपवास करत असतो. म्हणून हे 15 नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो. म्हणून महालक्ष्मीचं व्रत सगळ्यांनी करायचं आहे. हे व्रत अगदी मनोभावे आणि मनापासून जो करत असतो त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद राहतात. आता माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरी सुखसमृद्धी आली तरी देखील दरवर्षी न चुकता हे व्रत आपल्याला करायचं आहे. आणि मी जे तुम्हाला 15 नियम सांगितले आहेत ते नियम तुम्हाला पाळूनच हे व्रत करायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा.